हाय फ्रेंड्स, सो आज मी आहे ना तुम्हाला एक फाउंडेशनबद्दल सांगणार आहे, जो की मी लास्ट टाइम जो नायकावर सेल होता ना त्यावरून मागवला होता. आणि त्यामधला मी हा इनसाइडचा फाउंडेशन घेतलेला आहे, जो की हाय कव्हरेज HD फाउंडेशन हाय कव्हरेज आहे. आणि तो अशा ट्यूब पॅकेजमध्ये येतो. मी शेड घेतलेला आहे MN30. मी डार्क आहे, मी सावली आहे, सो मी हा शेड घेतलेला आहे. आणि मी आज तुम्हाला ह्या फाउंडेशननी मला बेस करायचा आहे आणि हा फाउंडेशन मला का आवडतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ते पण आपण व्हिडिओ कंटिन्यू करता ओके. सो मी माझ्या फेसवर आहे ना काहीच अप्लाय केलेलं नाही, मी जस्ट भूतासारखी बसलेले आहे कॅमेऱ्यासमोर. आणि माझ्याकडे आहे ही निव्हियाची क्रीम मॉइश्चरायझर, जो की मी ही वाली जो की मी आता अप्लाय करते. तेव्हाशी विचार करत होते की व्हिडिओ बनवायचे पण एकतर आपण नवीन त्याच्यामध्ये आहे ना स्टार्टअप कसा करायचा हे माहीतच नाही आपल्याला. सो चला म्हटलं काय तर करून बघूया, होईल ते होईल पुढं. मॉइश्चरायझर तर लावून झालेला आहे आणि तो माझ्या स्किनमध्ये हळूहळू ॲब्झॉर्ब पण होईल. त्याआधी मी मला दाखवते की मी आता प्रायमर यूज करते आहे, तो पण फेसेस कॅनडाचा अल्टाईम प्रो पोर मिनिमायझिंग जो प्रायमर आहे ना तो यूज करणार आहे. कारण माझे इथे खूप असे खड्डे पोर्स वगैरे आहेत. सो प्रोडक्ट पण संपवायला पाहिजे ना, ठेवून काय करायला एक्सपायर झाल्यानंतर आपण त्याचं पण टाकूनच देणार, त्याच्यापेक्षा संपवलेले बरे. हा ॲक्च्युली मॉइश्चराइज करणारा प्रायमर आहे. सो जरी मी ह्याच्या आधी मॉइश्चरायझर लावला नसताना तरी देखील चाललं असतं. मग जर तुम्हाला बेस हा चांगला हवा असेल तर तुम्हाला CPM हे चांगल्या प्रकारेच करणं आहे, गरजेचंच आहे ते. सो आता थोडा ब्रेक घेऊन मी ते प्रायमर वगैरे सगळं ॲब्झॉर्ब झालेलं. आता मी ट्राय करणार आहे हा फाउंडेशन. काय करणार आहे म्हणजे मी याआधी पण लावलेला आहे हा फाउंडेशन, म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की मी आत्तापर्यंत जेवढे म्हणजे फाउंडेशन यूज केलेत ना त्याच्यातलं मला हा बेस्ट वाटतो, बेस्ट. कारण ते पण सांगते. कारण की काय होतं ना, आपल्या इथे स्माइल लेन्स असतात ना, हे फाउंडेशन लावल्यानंतर आपले जरा जास्त उठून येतात. पण या फाउंडेशनसोबत तसं होत नाही. हे म्हणजे आपले जसे नॉर्मली जसे पडतात ना फाईन लाईन्स आहेत ते तर कुठे जाणार नाही आहेत, त्या पडणारच. पण ह्या फाउंडेशनमध्ये ते जास्त विजिबल होत नाहीत. ही मला ह्या फाउंडेशनची एकदम भारी गोष्ट वाटली. आणि खूप स्मूथली असा अप्लाय पण होतो. आता तुम्ही विचार करत असाल की मी कलर करेक्टिंग का नाही केलं. आता हा फाउंडेशनच माझ्या शेडचा आहे म्हटल्यानंतर मला कलर करेक्टिंगची काही गरजच नाही ना. जर मी म्हणजे 1-2 शेड लाईट फाउंडेशन यूज केला असता तर मग मला ऑरेंज करेक्टर हा यूज करावा लागला असता. पण मी हा परफेक्ट माझ्या शेडचा घेतला असल्यामुळे मला करेक्टरची गरजच नाही. आणि मी ज्या ब्लेंडरने अप्लाय करते ना तो फॉरएवर 52चा ब्लेंडर आहे, खूप सॉफ्ट आहे. आपल्याला असं वाटतं की हाय एंड प्रोडक्ट घेतले तरच आपला बेस म्हणजे दिसतो, जसे प्रोडक्ट असतात ना तसा आपला बेस असतो. पण कधी कधी आहे ना हे असे जे सिंपलवाले कमी प्राइसचे जे प्रोडक्ट असतात ना
ते पण अप्रतिम असतात. आणि फाउंडेशन पण थोडं शिल्लक आहे. सोनिया काय करते, मला विचारून कसं चालेल, आधीच सावली. विचार केला होता मी की व्हिडिओ शूट करेन आणि मग व्हॉइस ओव्हर करून टाकेन, पण ॲक्च्युली आहे ना, व्हॉइस ओव्हर करायला आहे ना कंटाळा येतो खूप. त्याच्यामुळे मग हे असं केलं तर परवडतं ना, हे इन्स्टंट व्हिडिओ पण टाकता येते आपल्याला. तर मला आहे ना मोबाईलच्या कॅमेरा म्हणजे मोबाईलमध्ये काही तेवढं दिसत नाही, त्याच्यामुळे मला कॉम्पॅक्ट घेणं गरजेचं आहे. म्हणजे कॉम्पॅक्टचा जो आरसा आहे ना तो घेते, कारण तर फाउंडेशन लावून झाल्यानंतर आपल्याला कॉम्पॅक्टच लावायचं आहे. एकदम भारी ड्रेस दिसतो, मला खूप आवडला फाउंडेशन, म्हणून मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे. आता नेहमी आपण जेव्हा अंडर आय खाली पावडर लॉकिंग करतो तेव्हा काय करायचं, जरा ब्लेंडरने ते ब्लेंड करून घ्यायचं, जेणेकरून क्रीज लाईन नाही पडली पाहिजे. महत्त्वाचं काम झालेलं आहे. आता अंडर आय खाली क्रीजिंग पडणार नाही, म्हणजे आपल्या ज्या लाईन्स असतात ना त्या शो होणार नाही. तर आपण पावडर लॉक करायची. आता काही का ना एकदम लाईट आवडते पावडर लावायला, पण आता आहेत दिवस कुठले, धड पावसालाही नाही, म्हणजे आज 13 जून, धड पावसाला पण नाही आणि उन्हाला पण नाही, पण आपल्याला घाम फुटतो की नाही. मग अशा वेळी काय करायचं, पावडर ही जास्त लावायची. ज्यांना कमी लावायची सवय आहे त्यांनी कमी लावली तरी देखील काही हरकत नाही. मला आवडते मॅट बेस, म्हणजे उन्हाळ्यामध्ये मॅट बेस आणि हिवाळ्यामध्ये ग्लास. वेदरनुसार असायला हवा ना मेकअप आपला. मी काय केलं, आता पावडर लावायला थोडा टाइमपास होतो ना, त्याच्यामुळे कॅमेरा बंद केला आणि पावडर लावून घेतली, जेणेकरून तुमचा जास्त वेळ जायला नको. आता मी इनसाईडची जी लिक्विड लिपस्टिक आहे ना, द बहामास, ती अप्लाय करून दाखवतो तुम्हाला. खावं चॉकलेट सारखं स्मेल यायचं. खूप छान आणि अशी कम्फर्टेबल वाटते या लिपस्टिक. संपल्यानंतर मी नक्की परत ही घेणार, मला एवढी आवडली लिपस्टिक. शेड पण आता ऑन कॅमेरा शेड थोडा वेगळा दिसत असेल, बट पर्सनली मला खूप आवडतं. लिपस्टिक लावून झाली, आता राहिले का आय मेकअप. आता आय मेकअप तर मला जास्त काही करायचं नाही आहे, त्यामुळे मी काय करते, ही NYBayची माझ्याकडे आहे ना छोटीशी आय शॅडो पॅलेट आहे, सो त्याच्यातूनच कलर्स घेते आणि बघते. ब्रश घेतलेला आहे मी. दुसऱ्यांच्या फेसवर आपण मेकअप खूप इझिली करू शकतो, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना करायची, तेव्हा इथे डिफिकल्टी होते. आपण बेसही व्यवस्थित सेट करू शकतो, पण जेव्हा डोळ्यांचा प्रश्न येतो ना, तेव्हा सगळ्यांची वाट लागते की नाही. बरोबर आहे की नाही, सांगा मला. थोडा शिमर शेड तो पण आपल्या फिंगरनेच आय मेकअप झालेला आहे. फक्त 2 कलर्स, एक तो पिंकिश आणि दुसरा शिमरवाला पिंक, दोन्हीच कलर यूज केलेत आणि खूप छान असा आय मेकअप आणि सिम्पल आय मेकअप झालेला आहे. आता येतो सगळ्यात ट्रिकी पार्ट, तो म्हणजे आयलाइनर. कारण की काय होतं ना,
आयलाइनर लावताना आपले हात असे नेहमी हलत असतात आणि तो इथून सरळ जाण्याच्या म्हणजे वाकडाच जातो. त्यावेळेस बघूया माझ्यासोबत काय होतं. मला तशी सवय आहे, मी म्हणजे करू शकते, पण कॅमेऱ्यासोबत फर्स्ट टाइम करते. म्हणजे कधीच आयलाइनर हा असा लागत नाही यार, असाच लागतो नेहमी. हे खूप स्ट्रेट वाटतं. एनिवे प्रॅक्टिस करून करून होईल. आता आपल्या बऱ्याच जणीसोबत असं होतं की हा म्हणजे हा परफेक्ट लागतो तर हा परफेक्ट लागत नाही, किंवा हा परफेक्ट लागतो हा परफेक्ट लागतो. एका डोळ्याचा आपला नेहमी प्रॉब्लेम होतोच. माझ्यासोबत होतं, तुमच्यासोबत होतं की नाही. तर मला काजल लावायची सवय आहे, त्याच्यामुळे काजल लावल्याशिवाय जमणारच नाही मला. काजलसाठी माझ्याकडे आहे हा ममाचा जेलवाला शार्पनरवाला काजल. तर असे भरलेले वाटतात डोळे ना, एकदम छान. मला आयब्रो केल्याशिवाय जमतच नाही. आयब्रो केल्याशिवाय मी कुठे बाहेर पण जात नाही सहज. म्हणजे घरामध्ये फिरते, बाहेर कारण माझे आयब्रो खूप पातळ आहेत. ब्लशर वगैरे राहिले ना लावायचं अजून, त्याशिवाय फेसला डायमेन्शन कसं येईल. आता ब्लशरसाठी माझ्याजवळ आहे शुगरची पॅलेट. मस्त आहे कारण याच्यामध्ये आपल्याला तिन्ही गोष्टी एकत्रच मिळतात, कॉन्टोर, हायलायटर अँड ब्लश. हा ब्लश तसा माझ्या उपयोगाचा नाही, पण बघते लावून. झाला सुट्टा झाला ना. कॉन्टोर ब्लश लावायचा, तो पण नाही दिसत. हायलायटर होतं. पण तरी पण आहे ना, काहीतरी कमी आहे. टिकलीशिवाय मज्जा नाही येत ना मेकअपला. मला टिकली लावायला आवडते. तर व्हिडिओ कशी वाटली ना ती मला नक्की सांगा. मला माहीत आहे खूप लॉंग होणार आहे, पण जर जास्तच लॉंग झाले तर मी 2 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. कारण व्हिडिओ पोचली पाहिजे ना मॅक्स लोकांपर्यंत. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. सो मेकअप झालेला आहे, पण आता मी चेंज करते आणि मग आपण भेटूया. आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली का आपण मस्कारा तर लावलाच नव्हता, म्हणून लॅशेस जर पावडर पडली होती ना असं दिसत होतं. आणि हा मस्कारा आहे मेबेलिनचा, काय लॅश लिफ्ट. झालेला आहे.
सो मी हा ड्रेस घेतलेला आहे जो की मी मिशोवरून मागवलेला आहे. खूप चांगली क्वालिटी आलेली आहे याची. मला तर भयंकर आवडला, त्यामुळे हाच घातला. आणि जस्ट कानातले जरा हेवीवाले येते जेणेकरून गळ्यात काहीच घालायला नको. बाकी तुम्हाला हा लुक कसा वाटला आणि चिटचॅट केली ते वगैरे कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा प्लीज. बाय बाय.